आपल्या सर्वांचे लाडके खासदार मुरलीधरांना मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, मनसेचे नेते राजेंद्र तथा बाबू वागसकर, शिवसेनेचे नेते अजय बापू भोसले, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष शहराध्यक्ष भरतभाऊ लगड, भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे पुणे शहराचे प्रभारी श्रीनाथजी भीमाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गटाचे शहर अध्यक्ष प्रकाश भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे आणि लहुजी शक्ती सेनेचे नेते नितीनजी वायदंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर संजय अल्लाट लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्माननीय धीरजजी घाटे यांना पहिले आपल्याशी संवाद साधायची विनंती करतो। आज आपले पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण त्यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम हा येत्या 25 तारखेला परवा सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथरूडचा पुतळा त्यापासून सुरुवात करणार आहोत। कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खंडोजी बाबा चौक आणि खंडोजी बाबा चौकातनं डाव्या हाताला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने महायुतीचे पुणे लोकसभेतले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन या अण्णांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात सकाळी 9 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होईल। या निमित्ताने प्रचाराचा पहिला टप्पा संपवून खऱ्या अर्थाने निवडणूक आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढच्या 15 दिवसाचं निवडणुकीची धामधूम सुरू होईल। आमच्या महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी असा निर्णय केला आहे की कार्यकर्ते म्हणून या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे जो केडर आहे हा सर्व मोठ्या संख्येने या दिवशी एकत्र यावा आणि फॉर्म भरताना जी एक महायुतीची ताकद आहे ही ताकद मोठ्या प्रमाणावरती एकत्र यावी आणि त्याच दिवशी अण्णांच्या विजयावरती शिक्कामोर्तब कार्यकर्त्यांच्या संख्येने मोठ्या प्रमाणावरती एकत्र येऊन करावा। एक महायुतीची पुण्याची लोकसभेची ताकद ही या निमित्ताने एकत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावी। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं या रॅलीची सांगता होईल। धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे तिघही जण त्या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जनसमुदायाला संबोधित करतील। महायुती म्हणून पूर्ण ताकदीने हा त्या दिवशीचा सकाळचा कार्यक्रम हा संपन्न होईल। हा पहिला टप्पा झाला आणि दुसरं 29 तारखेला या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरामध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यांची एक जाहीर सभा मोठ्या संख्येने ती सुद्धा असेल आणि त्या निमित्ताने या 4ही लोकसभांमधले नागरिक असतील, मोदीजींवरती प्रेम करणारे, महायुतीवरती प्रेम करणारे, मोदीजींचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय यावा आणि या निमित्ताने या 4ही लोकसभांमध्ये एक वातावरण महायुतीचं व्हावं अशा दृष्टीने
ही जाहीर सभा होईल. त्या दिवशी मोदीजींचा एक सभेच्या पूर्वी रोड शो होईल आणि त्यानंतर जाहीर सभा होईल. असं 2 मोठे कार्यक्रम हे 25 आणि 29 अशा पद्धतीने आहेत. या संदर्भात महायुतीच्या आमच्या छोट्या छोट्या बैठका झाल्या. परवा एक महायुतीची महाबैठक झाली ज्याच्यामध्ये किमान 800 ते 1000 प्रमुख पदाधिकारी होते आणि या सगळ्या बैठकीमध्ये या दोन्ही कार्यक्रमांचं नियोजन झाले. या संदर्भात आता सर्व पक्षांचे प्रमुख नेते अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की संदीपजी या संदर्भात, दीपक भाऊ आहेत, बाळाभाऊ आहेत, अजय भाऊ आहेत, अन्य सुद्धा सर्व मंडळी आहेत, हे सुद्धा या संदर्भात काही नियोजनाचा भाग म्हणून त्यांनी सुद्धा त्या पक्षांची जी तयारी केली या संदर्भात बोलतील. मग आपल्याला काही या संदर्भात बोलायचं असेल तर आपण विचारायला हरकत नाही. मुरली अण्णा सुद्धा आपल्याशी संवाद साधतील. नंतर तुम्हाला ते बोलायला लावतील. 25 तारखेला सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवरायांच्या कोथरूडच्या पुतळ्यापासून ही महारॅली त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. महायुतीची महारॅली होत असताना की संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत त्या ठिकाणी येत असताना कार्यकर्त्यांची काळजी देखील त्या पद्धतीने ऊन असल्यामुळे त्याची काळजी देखील त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. कारण की एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये ही रॅली होत असताना आता प्रचाराचं सगळं नियोजन असं आहे, संपूर्ण उन्हाळा असल्या कारणानं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं राहील, कुणाला कार्यकर्त्याला त्रास होणार नाही आणि त्या संपूर्ण त्या फेरीचा इम्पॅक्ट हा या संपूर्ण पुणे शहरात नाही तर 4 मतदारसंघावरती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की साधारण एक 40,000 ते 50,000 लोक या रॅलीमध्ये असणार. कारण की सगळ्यांनीच आता त्या ठिकाणी ताकद लावण्याचं ठरवलेलं आहे. मुरली अण्णांच्या पाठीशी उभं राहायचं तर मग मनापासून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहणार आहोत. आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा त्या ठिकाणी येणार आहेत. सभा त्या ठिकाणी होत असताना पुणेकरांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही याची देखील काळजी आम्ही त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाला पोलिसांशी संपर्क साधून आपण करणार आहोत. तशा सूचना देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून जायला पाहिजे. तो देखील आमचा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे की पुणेकरांना या ट्रॅफिकचा कुठलाही त्रास होता कामा नये. परंतु निवडणुकीच्या वातावरणामध्ये नागरिकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये असणार असल्याकारणानं एक चांगलं वातावरण या अण्णांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं उभं करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हा निश्चितपणे असणार आहे. त्या ठिकाणून सभा झाल्यानंतर अण्णा फॉर्म भरायला आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत. आणि मला असं वाटतं की तो दिवस म्हणजे अण्णाच्या विजयाची नांदी असावी अशा पद्धतीचं वातावरण पुणे शहरामध्ये आम्ही टिकवणार आहोत. विजयाबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही, परंतु एवढं चांगलं वातावरण पुणे शहरामध्ये आणि एक चांगला उमेदवार महायुतीच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळांच्या माध्यमातून जो मिळालेला आहे की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनक्रम, सामाजिक मांदिरकी आपल्या आयुष्यामध्ये जपलेली आहे आणि महापौरांच्या कालावधीमध्ये त्यांचं असणारं, करोनाच्या कालावधीमध्ये असणारं जे काम आहे ते पुणेकरांना निश्चितपणानं माहिती आहे. कारण की घरामध्ये 32 माणसं करोनाच्या कालावधीमध्ये ॲडमिट असताना स्वतः देखील करोनाच्या कालावधीमध्ये ॲडमिट होते, तरी देखील पुणेकरांना एक सेवा देण्याचा संकल्प त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बाळगलेला आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा देखील असणार आहे की जो समाजाकरता स्वतःचं योगदान देण्याकरता तयार असतो अशा कार्यकर्त्याला ही संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण जीवनक्रमामध्ये त्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी जे जगलेलं आहे, स्थायी समितीमध्ये असताना त्यांनी जे केलेलं काम आहे, नगरसेवक असताना केलेलं काम आहे, आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट, म्हणजे मला तर असं वाटतं की पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट राहील की नाही ही शंका आम्हाला वाटते. एवढ्या ताकदीने आम्ही या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि उतरणार आहोत. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण कॉन्फिडन्स आम्हाला निश्चितपणे आहे आणि चांगल्या मतानं मुरली अण्णांना निवडून आणण्याकरता आमचा हा संकल्प या ठिकाणी आहे. आणि आताची जी प्रचार फेरी आहे ती यशस्वीरित्या पार पाडण्याचा आमचा संकल्प आहे. सभा देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्याचप्रमाणे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची 29 तारखेला जी सभा होणार आहे ती देखील भव्य दिव्य या संपूर्ण पुणे जिल्ह्यातील संपूर्ण 4 मतदारसंघातील कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील महायुतीचे. आणि एक वेगळं वातावरण
या संपूर्ण 4 जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. जे आमचे बाकीचे जे उमेदवार आहेत, बारामतीमध्ये आदरणीय सुनेत्राताई आहेत, शिरूरमध्ये आदरणीय आढळराव पाटील आहेत, मावळमध्ये श्रीरंग बारणे आहेत, पुण्यामध्ये मुरली अण्णा आहेत. तर यांच्या विजयाची नांदी 29 तारखेला खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या सभेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश, एक परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही, असा आम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो. अधिक काय बोलणार नाही या ठिकाणी, परंतु एक चांगल्या वातावरणामध्ये इलेक्शनला आम्हाला सामोरं जायचं आहे. सर्वसामान्य माणसाचा विश्वास जपत असताना त्याला ही खात्री व्हायला पाहिजे की दिलेले उमेदवार हे खऱ्या अर्थानं समाजाच्या हिताचे आहेत, हा भाव नागरिकांचा असेल, अशा दृष्टिकोनातनं प्रचार यंत्रणा आम्ही राबवत आहोत आणि त्याचा उपयोग देखील आम्हाला होतोय आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या 4 मतदारसंघामध्ये टिकवण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतो. धन्यवाद. मनसेचे नेते राजेंद्र वागसकर आपल्याशी संवाद साधतील. 2 मिनिटे घेतो. आदरणीय सर्व पत्रकार बंधू बहिणी व मातांनो, आज आपण या ठिकाणी महायुतीच्या सर्व पक्षांच्या एक पत्रकार परिषद घेत आहोत. 2 विषय त्यामध्ये आहेत. एक विषय म्हणजे 25 तारखेला आपले मित्र आणि पुणे शहरातील सगळ्यांचे आवडते आदरणीय मुरलीधर मोहोळ यांचा आपण फॉर्म भरतोय आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सभा 29 तारखेला आहे. या सभेच्या आणि या फॉर्म भरण्याच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेते. ही पत्रकार परिषद घेत असताना ह्याच्यामध्ये 27 तारखेला महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक मोठा मेळावा सेंट्रल पार्क या ठिकाणी आम्ही घेतो आहे. ह्या मेळाव्याचा त्या सभेसाठी अतिशय मोठा उपयोग त्या ठिकाणी होईल आणि आम्ही उद्यापासूनच 6 मतदारसंघाची आखणी केली. म्हणजे पुणे शहरामध्ये राज्याचे 7 सरचिटणीस, 2 नेते, एक प्रवक्ते आणि एक शहराध्यक्ष अशी आमची 11 जणांची टीम आहे. आम्ही 2-2 जण मिळून प्रत्येक मतदारसंघामध्ये उद्या सकाळपासूनच हा फॉर्म भरण्याची तयारी कशी करायची व जास्तीत जास्त लोक कशी शिवाजी पुतळ्यांपर्यंत आणायची याची तयारी आपण सगळेजण करत आहोत. हे करत असताना पुणे शहरातून या फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने 15 ते 20 हजार कसे कार्यकर्ते, कसे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की बिनशर्त आपल्याला हा पाठिंबा आपण दिलेला आहे. हा देत असताना अतिशय प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी काम करायचं आहे. आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना जो पाठिंबा दिला आहे तो या जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी जो पाठिंबा आहे. मागाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, मानकर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की सुमित्राताई असतील, आमचे आढळराव पाटील असतील, तुमचे बारणे आप्पा श्रीरंग बारणे असतील आणि मुरलीधर मोहोळ असतील, या सगळ्यांसाठी आपल्याला मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना सदैव त्याच्या पाठीशी राहील आणि अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे हा फॉर्म कसाच मोठ्याने पुणे शहराला एक चांगला आदर्श या माध्यमातून मिळाला आणि या पुणे शहराला चांगले खासदार 25 तारखेलाच आपल्याला मिळून जातील ही आमची खात्री आहे. भाऊंनी तर सांगितलं 50 ते 60 हजार लोक येते, पण माझ्या मते लाखाच्या आसपास पुणेकर या सगळ्या रॅलीत सहभाग होतील. कारण मुरली अण्णाचं संपर्क आणि या गोष्टी पाहिल्या, कारण आम्ही एक 4-5 दिवस जर प्रचार करतोय इतकं सकारात्मक दृष्टीने लोक आमच्याकडे बघतात आहे. याचा अर्थ की अण्णा दिलेला उमेदवार हा अतिशय चांगला आणि अतिशय अभ्यासू आणि या पुणेकरांना आवडलेला उमेदवार या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे हा फॉर्म भरला जाईल. 25 तारखेलाच आपला विजय हा 100% निश्चित होणार आहे आणि 29 तारखेला त्याच्यामध्ये लीड देणार आहेत. कारण की 27 तारखेला महाराष्ट्र निर्माण सेनेचा महामेळावा होतो आहे. त्यामुळे ही अतिशय चांगली सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांनी अतिशय सकारात्मक व पॉझिटिव्ह बातमी ही लावावी दोन्ही तिन्ही याची अशी सर्वांना विनंती. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब देखील या फेरीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे शहराध्यक्ष संजय सोनवणे आपल्याशी संवाद साधत आहेत. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, स्टेजवर बसलेले मुरलीधर अण्णा मोहोळ आणि सर्व नेतेगण मंडळी, खरं पाहता 2014 आणि 2019 या 2 टर्ममध्ये भाजप, शिवसेना आणि RPI असं 3 पक्षाची युती होती आणि 2014मध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः 3,06,000च्या आसपास मतांनी आम्ही सोहळे आले होते. त्यानंतर 2019च्या मध्ये बापटसाहेब 3,26,000 मतांनी आले होते आणि आज जर आपण पाहिलं
तर आज 18 पक्षाचं आपली माहिती आहे. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्यासोबत मनसे आली, म्हणजे 19 पक्षांचा हा एक प्रचंड महायुती या पुण्यामध्ये झालेली आहे. त्याच्यावरूनच आपल्याला एक जिंकण्याचा आकडा आपणच सांगू शकता की किती असेल मुरलीअण्णांचं. आणि मुरलीअण्णा तसं कोरोना काळामध्ये एक मोठं काम त्यांनी या पुण्यामध्ये केलं. या पुण्यामध्येच नव्हे तर या पुण्यात महाराष्ट्र आणि देशात मुरलीअण्णांचं नाव गेलं. एक चांगला काम करणारा योद्धा. म्हणजे ज्यावेळेस त्या काळाचे मुख्यमंत्री ऑनलाईन होते त्यावेळेस मुरलीअण्णा रस्त्यावर धावत होते. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि हे सर्व पुणेकरांनी पाहिलेलं आहे. आणि हा भाजपांनी खरं सर्व विचार करूनच मुरलीअण्णांना ही उमेदवारी दिलेली आहे. आणि आमच्यामध्ये आम्ही RPI पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत आहोत. जे काय 25 तारखेचं नियोजन आहे आणि 29 तारखेचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सामर्थ्याने उतरू. आठवले साहेब 25 तारखेला पण फॉर्म भरायला येणार आहे आणि 29 तारखेला पण मोदी साहेबांच्या सभेला येणार आहे. तर RPI 19 आणि 14ला ज्या पद्धतीने होती त्या पद्धतीने 24ला पण पूर्ण ताकदीची नंतर विचारा झाल्यावर विचारा. नाही आता यानंतर आपण प्रश्न विचारा. आता आपण प्रश्न विचारायचं झाल्यावर असले तर आपण विचारा. नाही 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 आता 2-3 जण बोलले. आता तुम्ही प्रश्न विचारा. हे प्रत्येकाचा आपला आपला आकडा आहे त्यामुळे ते 1 लाख सांगितलं आहे. एकत्र 1 लाख एकत्र आकडा 1 लाखाचा असणार आहे. उमेश एकत्र 1 लाख आहे. म्हणून तर म्हणलं शेवटच्या अखेर सकारात्मक अपील हवी. सर्वच एकत्र संख्या सर्व संख्या आणणार आहे. 1 लाखाचा आकडा होणार आहे. उत्स्फूर्त सर्व नागरिक सहभागी होणार आहे. सभेला किती येणार मोदींच्या? शिवाजी पुतळा नदी पात्र नाही नाही तुम्ही सांगा अध्यक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पुतळ्यापासून सुरू होईल आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी सांगता होईल आणि त्या ठिकाणीच ते संबोधित करतील. आपण रथ केलाय त्या रथावरती CM साहेब DCM साहेब उभे राहून संबोधित करतील. नाही नदी पात्र केले त्या संदर्भात बोलणं केलं. नाही रोड शो हा सभेच्या दिवशी आहे. ते थोडं जागा आणि हे फायनल करणं चालू आहे. झाली की तुम्हाला मी कळवायची व्यवस्था करतो. तेव्हा पण अशीच प्रेस घेऊ आणि सगळं 29च्या सभेची माहिती देऊ. आपले काही प्रश्न असले तर विचारा. पुण्यातच होणार 2 जागा आहे. आढळराव पाटील येणार आहेत त्या दिवशी. फॉर्म भरताना अण्णांचा आणि त्यांचं एकत्र भरायला. तिकडून माझ्याकडे शिरूर मतदारसंघ सुद्धा आहे. माझ्याकडे शिरूर मतदारसंघ सुद्धा आहे. तर शिरूर मतदारसंघातील काही मंडळी आहेत ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी त्या ठिकाणी डायरेक्ट येणार. हो हो ते रॅलीत नसतात. नेते शहराध्यक्ष नाही. त्या दिवशी काय 27ला तुमचा जो मेळावा होणार आहे कार्यकर्त्यांचा त्याला राजसाहेब येणार. नाही राजसाहेब नाही. त्यात उमेदवार असतील आणि चंद्रकांत दादा पाटील सुद्धा असतील. बरं मोदी साहेबांची जी सभा होणार आहे 29ला त्याला राजसाहेब येणार. नाही मला अजून कल्पना नाही. मला नाही वाटत. नाही वाटत राजसाहेब पुण्यात तरी येणार आहे. हा पुण्यात येणार आहे. येतील ना. पुण्यात काय येणार. ते आता आले ना की पहिले पत्रकार परिषद घेतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि मग सांगतो. नाही कारण महायुतीचे असं सांगितलं जातं की राजसाहेबांची सभा ज्या होणार मनसेनेच पाठवली तर त्यामध्ये राजसाहेब असणार आहे का म्हणून विचारलं. कळेल ते असले 25 तारखेनंतर कळलं तुम्हाला. सगळं आत्ताच सांगायचं. नाही प्लॅनिंग आधी असतं ना. 25 तारखेला बरं पण हे नाही आकडा कळा. बोला. गटाची किती येणार आहे. हो प्रत्येक गटाला असं वाटून नाही दिलं. एक कोणी 1000 आणायचे, कोणी 50 आणायचे. सगळ्यांनी मिळून आणणार आहे. युतीचे आढळरावचे किती येणार आहे? कसं कळलं?
आता म्हणजे तिथं कमीत कमी 20,000 लोक निघणार आहेत. त्या दिवशी लक्षात येईल तुम्हाला हा, तिथं तिथं आले ना तुम्ही, तिथं लक्षात तुम्हाला येईल दिसेलच तुम्हाला. तिथं काय आहे. कसं आहे, मग आम्हाला थांबायला तुम्हाला मोजता येणार नाही एवढी संख्या असेल. लागले तर आम्ही कुठं थांबणार? तुमची व्यवस्था केली आहे. व्यवस्था केली, उमेशची व्यवस्था केली. बरं कुठं ठेवायचं त्याची व्यवस्था केलेली आहे. गाडीवर तुम्हाला एक मोठा टावर अण्णा तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, 2 मिनिटं. काँग्रेसचे प्रवक्ते आले होते काल पुण्यामध्ये काँग्रेस भवनात. त्यांनी एक आरोप केलाय की तुम्ही महिलांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंगचा तुम्ही सत्कार करता, तुम्ही खासदार झाला तर महिला सुरक्षित राहणार नाहीत शहरातल्या, असं तुमचं एक नाव आहे. तर तुम्ही काय म्हणजे ते कोणी येऊन इथं पुण्यात काय बोलेल त्यांना काय माहिती आहे पुण्याचं. ब्रिजभूषण शरण सिंग हे अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. हा जो प्रकार झाला, जे काय झालं ते नंतर झालं, त्याच्या अगोदर ते पुण्यात आले होते. मला असं वाटतं तो स्वतःला प्रवक्ते समजणाऱ्या लोकांनी थोडीशी माहिती घ्यावी, माहितीच्या आधारे बोलावे. त्यांचं अज्ञान किती त्याच्यातनं दिसून येतं. ते आधी झालेला कार्यक्रम महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर ते झाले, आणि त्यामुळे त्यांनी थोडं अज्ञान त्यांचं या ठिकाणी मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यातनं समोर आलं. आणि दुसरं असं आहे की या विषयामध्ये या विषयामध्ये मला असं वाटतं की अहो तो विषय आला कधी, झाला कधी, महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या कधी, तुम्हाला ठरवून विचारतो तुम्ही आता ब्रिजभूषणचा विरोध करताय तुम्ही. एक लक्षात घ्या, या बोला पुण्यातलं. नाही मला काय म्हणायचं, या उमेशराव महायुती असेल, सरकार मोदी सरकार असेल, हे कायमच महिलांचा सन्मान करणारं सरकार आहे. या राज्याच्या सरकारने आपल्या नावासमोर वडिलांच्या आधी आईचं नाव लावण्याचा जो निर्णय केला, हा महिलांचा सन्मान करणारा निर्णय. त्यामुळं महिला भगिनी या विषयामध्ये पक्ष म्हणून, सरकार म्हणून आम्ही कायमच या विषयाशी निगडीत आहोत, संवेदनशील आहोत. त्यामुळं अशा पद्धतीने कोणी आरोप करत असेल तर ते आरोप बिनबुडाचे आहेत. आमचे सर्वच घटक पक्षसुद्धा या विषयामध्ये सकारात्मक आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी बिनबुडाचे आरोप करत असेल त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं आमचं मत आहे. आणि मुरली मोळांनी जी स्पर्धा घेतली, शेळके एक मिनिट जरा, आधी केला होता सरकारने, नंतर त्यांनी अत्याचार केले ना. मुरली मोहळांनी जी स्पर्धा घेतली ती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जपण्याकरता महाराष्ट्र केसरीची स्पर्धा त्या ठिकाणी घेतली. ब्रिजभूषण हा विषय कोणी काढेल काय काढेल याला काय अर्थ नाहीये, परंतु ज्या परंपरेला ताकद देण्याचं काम जो कार्यकर्ता या ठिकाणी करतोय त्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे ना. ब्रिजभूषण काय करतोय याच्याशी मुरली मोहळांचा काहीच संबंध नाही. आणि तो जो सत्कार झालेला आहे तो आधी झालेला आहे, त्यानंतर हे सगळे प्रसंग झालेले आहेत. एखादी घटना उद्या काय होणार आहे हे मुरली मोहळांना माहिती नव्हतं ना, त्यामुळे या विषयाला जास्त लावण्याकरता अर्थ नाही झाला. हा विषय काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी, अहो तो प्रवक्ता काय बोलतो त्याचं त्याला समजतंय का त्याला त्यांनी काढलेला विषय हा. त्याला ऐका ना, त्या जसं आता धीरज घाटेने सांगितलं की महिलेचा सन्मान करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी आईचं नाव हे प्रथम घ्यायचं आणि नंतर वडिलांचं नाव, याच्यापेक्षा आणखी वेगळा सन्मान कुठला महिलेला देतो आपण की आपली आहे, बहीण आहे, सगळ्या गोष्टीची तिचं म्हणजे तिचा जो रिस्पेक्ट जो ठेवायचा आहे तो आम्ही ठेवलेला आहे आणि ठेवणार आहे. सन्मान करणारा पक्ष अशा नेत्याची हे करणार का, असा एक लक्षात ठेवा, या संदर्भातला निर्णय ना तो कायद्याने जे काय होईल पुढे ते बघतील त्या ठिकाणी. मोहन नावही नाही त्यांना नीट. चला आता झोप आली बाबाला, चला, आपल्या 25 आणि 29 असे 2 महत्वाचे विषय होते. या दोन्ही विषयांवरती महायुतीचे सर्व नेते आपल्याशी या विषयात बोललेले आहेत. अधिक काही आपल्याला या विषयाची माहिती पाहिजे असेल तर चहा पिता पिता गप्पा मारता मारता आपण बोलू. निवडणुकीच्या तयारी संदर्भात एक प्रश्न चर्चा आहे. तुम्ही आता 50 प्रमुखांनी बूथ प्रमुख सह केलेला आहे. त्यांचे पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं तर भाजपचे बरेचसे तिथले 50 प्रमुख गायब होते किंवा त्यांच्यापर्यंत मतदारांनी पोहोचलेले नाही, तेव्हा मतदान खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. तर तुम्ही काय काळजी घेतली आहे का, घेणार आहात काय? पुण्यामध्ये
महायुती म्हणून आम्ही या विषयामध्ये सर्व पक्षांनी तयारी केली. भाजप म्हणून आम्ही साधारण 2010 बूथ आहेत. या 2010 बूथला आमचे बूथचे अध्यक्ष आम्ही घोषित केलेत. प्रत्येक 3 बूथ मागं आमचा एक परिपक्व असा पदाधिकारी नेता, ज्याला आम्ही सुपर वॉरियर म्हणले, अशा एका पदाधिकाऱ्याकडे, एका नगरसेवकाकडे, नेत्याकडे आम्ही 3-3 बूथ ओन करायला दिलेत. आणि त्या बूथ अध्यक्षाच्या प्रत्येक कमिटीमध्ये आमचे पदाधिकारी आम्ही नियुक्त केलेले आहेत. पुण्यामध्ये आत्ता भारतीय जनता पार्टीने जी संघटनात्मक रचना केली, ही गेले निवडणुकीच्या आधी आम्ही 3-4 महिने याचा गृहपाठ केला आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा निकाल पाहायला मिळेल. आणि आता आमच्यासोबत अन्य सुद्धा सर्व घटक पक्ष आहेत. राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, RPI आहे, सर्व इतर घटक पक्ष आहेत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आमचा रिझल्ट पेढे खायला तुम्ही या, एवढं या निमित्ताने सांगतो. पुणे शहर लोकसभा कारभारींना काहीतरी म्हणायचं आहे ना.